वलगाव येथील आशा स्वयंसेविका पदाच्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत निवड झालेल्या उमेदवारांनी 21 एप्रिलपासून जिल्हा परिषद समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय। आज उपोषणाचा चौथा दिवस असून उपोषणकर्त्यांपैकी 2 महिलांची प्रकृती खालावली असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचाराकरिता स्थलांतर करण्यात आलंय। नियुक्तीपत्र न मिळाल्यामुळे उपोषणकर्त्यांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केलाय। वलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका पदाकरिता 6 मार्च 2026 रोजी अंतिम प्रसिद्ध यादी निवड झाली होती। मात्र अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना अद्यापपर्यंत नियुक्तीपत्र मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच या पदासाठी दुसऱ्या मुलाखतीदरम्यान कथित गैरप्रकार झाल्याची तक्रार करण्यात आली असून जिल्हा आरोग्य अधिकारी यांना ही माहिती देण्यात आली आहे। मात्र संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात यावं, भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी उपोषण सुरू असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। नमस्कार, मी राहुल भगवंतराव उके, मुक्काम पोस्ट वलगाव, तालुका जिल्हा अमरावती। माझी पत्नी आशा स्वयंसेविका या पदाकरिता अंतिम निवड यादीमध्ये तिचं नाव आलेलं आहे, तरीसुद्धा इतक्या दिवसापर्यंत त्यांनी नियुक्तीपत्र दिलं नाही। त्यामुळे आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। माझी पत्नी गर्भवती आहे आणि तिची तब्येत हलवलेली आहे, तरीसुद्धा जिल्हा कार्यालयातील जिल्हा कार्यकारी अधिकारी आम्हाला अजूनपर्यंत नियुक्तीपत्र देत नाही आहेत आणि आमची परिस्थिती खूप हलवलेली आहे। आम्हाला मदतीची खूप गरज आहे आणि हे आम्हाला ही प्रक्रिया रद्द करण्याचे पत्रक देत आहे। उपोषणाचा चौथा दिवस असताना सुद्धा अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आणि ही प्रक्रिया रद्द केलेली आहे असे म्हणून आम्हाला म्हणजे आमच्यावर अन्याय होत आहे। तरी सर्वांनी आम्हाला मदत करावी ही नम्र विनंती।